ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. कणकवली शहरातील स्टॉल हटाव मोहीम मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी राबवली. त्यानंतर कणकवली शहरातील या उड्डाणपुलाखालील बहुतांश जे निकामी म्हणजे जे चालू होते ते स्टॉल हटवण्यात आले. त्यानंतर हे स्टॉल हटवून ते बाजूला करण्यात आले. त्यानंतर इतरही स्टॉल देखील हटवण्यात आले आणि त्यानंतर फळे असेल, भाजीपाला आणि फुल विक्रेत्यांना एक जागा देखील नेमून देण्यात आली आहे. ती पेट्रोल पंपासमोरीलच ही जागा आहे. 10 बाय 10चे स्टॉल आखून देखील देण्यात आलेले आहेत. पण गेली 15 दिवस 10 ते 15 दिवस या ठिकाणी बघतोय की कुठलाही फळवाला असेल, भाजीपाला असेल किंवा फुलवाला असेल तो या ठिकाणी अजून बसलेला दिसत नाही. हे जुन्याच जागेत अजून देखील बसलेले आहेत. त्यामुळे नेमकं हे कधी बसणार असाच एक प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यावेळी याच ठिकाणी मुख्याधिकारी गौरी पाटील, नगराध्यक्ष संदेश पारकर आणि भाजी विक्रेते यांची ही चर्चा झाली होती. त्यावेळी एकंदरीत त्यांच्याकडून आम्ही आपापसात जागा ठरवून घेतो आणि इथे बसतो असं एक काही लोकप्रतिनिधी ते सांगितलं होतं नगराध्यक्षांनी. आणि त्यावेळी गौरी पाटील यांनी सांगितलं देखील होतं. यावर कोणाचं ऑब्जेक्शन आहे का, यावेळी काही कोणी सांगणार आहे का तर बोला. तर त्यावेळी कोणीच बोललं नव्हतं. आणि त्यानंतर आता 15 दिवस उलटून गेले, जागा आखून देऊन झाली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी, पण अजून देखील इथे कोणीच या जागेत भाजीपाला, फळवाले आणि फुलवाले कोणीच बसले नाहीत. व्यवसाय करताय आणि किती व्यवसाय करताय? आता 6 वर्ष फुलांचं दुकान होतं ब्रिजखाली फुलांचं दुकान असताना बहुतेक त्या दिवशी 8 महिन्यामध्ये फुलांचं दुकान काढलं गेल्याच्या नंतर तिथे ठरवलं गेलं की एक व्यक्ती एक दुकान. त्याच्यामुळे मी ब्रिजखाली पुन्हा मला जागा मिळाली नाही. 23मध्ये नावं होती माझी, पण मला जागा मिळालेली नाही. आज नियम सगळ्यांना लागू होऊन दे, एक दुकान एक कुटुंब एक दुकान. फुलाचा आता सध्या नारळाचा टाकलेला, आता सीझनला फक्त टाकलेला आहे. मध्ये कसा खराब होतात म्हणून आखून दिलेली जागा अजून देखील हे काय बसताना दिसत नाही. काय कोणच नाही बसत. हो, आता सगळ्यांका जागा दिलेली आहे. कोण बसतात माका सांगा. आणि एक 4-4 जण जागा अडवतात एक कुटुंबात. मग तर कसं मिळणार माका सांगा. हां, मग एका कुटुंबात त्याविषयी काय सांगले नाही. एका कुटुंबात एकच जागा मिळणार अशी जागा नाही. लोकांनी अडवलेली जागा परत अडवतात येऊन, असा विषय आहे तो. अजून इकडे जर काही भाजीपाले बसतात आणि अजून हे जागा अडवलेली आहे, मग हे बसतच नाही. सध्या बघतोय की पार्किंग केलेलं आहे, काही जागा अडवून ठेवलेल्या आहेत. पण जशाच्या तशा पद्धतीने इथे जे जुने भाजीपाला असेल, फळ विक्रेते असेल, हातगाडीवाले असेल ते आपापली दुकानं थाटत आहेत आणि त्या ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे आता बघतोय की या DP रोडच्या ठिकाणी वाहतुकीचा अडथळा आहे. तशाच पद्धतीने ट्रॅफिक मोठ्या पद्धतीने होतं आहे. त्यानंतर येणारे जे नागरिक आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी अडचण होते. तशाच आतमध्ये येऊन समजा भाजीपाला आणि फळ विक्रेते घेतलं असेल तर खूप जी आहे ती रहदारी व्यवस्थित झाली असते आणि जी ट्रॅफिक जे झालं नसतं. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे नेमकं कधी होणार, म्हणजे ही जी नियोजन केलं आहे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी, एक स्वच्छ सुंदर कणकवली अशा पद्धतीचं नियोजन केलं होतं आणि त्याला मोठा जो आहे तो नागरिकांनी प्रतिसाद दिला होता. आणि त्यामुळे आत्ता ही जे नियोजन ठरवलं आहे ते फक्त कागदावरच राहिलं आहे असं एकंदरीत दिसतं. त्यामुळे लवकरात लवकर यावर नेमकी भूमिका मुख्याधिकारी काय घेतात हे देखील आता पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन साहिल पागवेसह उमेश बुचडे, कोकणचा लाईव्ह, कणकवली.